ब्रेकनंतर लेडीज स्पेशल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यात बाहुल्यांचं नाट्य संमेलन भरलं होतं आणि ह्या निमित्तानं बालपणाच्या खिडकीत डोकावण्याची संधी पुणेकरांना मिळाली। हाय ना ओके से हेलो हाय ओके से हाय एंड हेलो नमस्ते चल यहाँ से खिसकती बोलक्या बाहुलींचा हा प्रयोग बालपणात घेऊन जातो। बाहुल्यांच्या माध्यमातून गोष्ट सांगण्याची कला तशी जुनीच। कुठे त्याला बोलक्या बाहुली म्हणतात तर कुठे कठपुतली। डिजिटलायझेशन आणि कार्टूनच्या जमान्यामध्ये ही कला मागे पडत चालली, पण बोलक्या बाहुल्यांबद्दलचं कुतूहल आजही तसंच आहे। पुण्यामध्ये पार पडलेल्या बाहुली नाट्य संमेलनामध्ये राज्यातले आणि राज्याबाहेरचे 50 बाहुली कलाकार सहभागी झाले होते। अगदी 7 ते 50 वर्षांच्या वयोगटातले कलाकार त्यांच्या बाहुल्या घेऊन या संमेलनाला आले होते। जब मैं यहाँ आई मुझे इतने सारे आर्टिस्ट पता नहीं थे, पपेट आर्टिस्ट आज पता चला इतने सारे हैं। मेरे स्कूल ने ये मुझे अपॉर्चुनिटी दी कि ये परफॉर्म करने के लिए। हमारे स्कूल ये अपॉर्चुनिटी नहीं देते तो मुझे अब तक तो ये कला पता ही नहीं होता। हैदराबाद में इसको 2 तरह के नाम से जाना जाता है, एक तो तोल बोमलाटा और एक कोया बोमलाटा। और यहाँ आके हमको बहुत अच्छा लगा है। इतने सारे लोग हैं महाराष्ट्र में जो इस कला को प्रेम करते हैं और इस कला से जुड़े हुए हैं, और इन सबसे मिलके भी मुझे बहुत अच्छा लगा कि आगे एक बहुत बड़ी एक संघ जैसा हो गया है, ग्रुप जैसा हो गया है। हम आपस में अपनी इस कठपुतली कला के बारे में जो कुछ भी जानकारी है सब हम लोग शेयर भी कर सकते हैं, एक दूसरे से सीख भी सकते हैं। बोलक्या बाहुल्या, कठपुतली, कळसूत्री, काठी बाहुली असे अनेक बाहुल्यांचे प्रकार यावेळी पुणेकरांना पाहायला मिळाले। प्रत्येक बाहुलीच्या माध्यमातून एखादी गोष्ट किंवा प्रसंग मांडण्यात आला होता। याशिवाय लहानग्यांनी सादर केलेले बोलक्या बाहुल्यांचे प्रयोग हे या संमेलनाचं वैशिष्ट्य ठरलं। आत्ताचं युग आहे हे डिजिटल युग आहे असं म्हणायला लागेल, कारण की कार्टून या प्रकाराने लहान मुलांवरती खरं तर एक मायाजाल फेकलेला आहे। या सगळ्याच्या अट्रॅक्शन मध्ये ही कला थोडीफार मागे पडत चाललेली आहे आणि या कलेला पुनरुज्जीवन देण्यासाठीच या बाहुली नाट्य संमेलनाचं आयोजन या ठिकाणी आज केलेलं आहे। आज म्हणजे या संमेलनाला सातारा, पुणे, सांगली, अमरावती, गडिंग्लज, ठाणे, मुंबई अशा सगळ्या एरियातनं आज या कलाकार या संमेलनासाठी खास इथे आलेले आहेत। ॲनिमेशनचा जमाना नव्हता त्यावेळी याच बोलक्या बाहुल्यांनी बालपण समृद्ध केलं। पुण्यातल्या या बाहुली संमेलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा बालपणात डोकावण्याची संधी मिळाली। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। यानंतर लेडीज स्पेशल मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा झी 24 तास।